जयवंत मसणे यांचे कर्जत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण। वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी। कर्जत तालुक्यातील पेज नदी पात्रातील बंधाऱ्याजवळ वाळू उपसा सुरू आहे। तेथे सुमारे 60 आणि 40 ब्रास वाळूचा साठा दिसून येत असूनही संबंधित शासकीय विभाग यावर कारवाई करत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते जयवंत मसणे यांनी कर्जत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। कर्जत तालुक्यातील पेज नदी पात्रातील वैजनाथ, हुमगाव आणि पोटलपाली आदी भागात वाळूचे उत्खनन सुरू आहे। तेथे वाळू उपसा केलेले साठेही दिसून येत आहेत। या विरोधात सामाजिक कार्यकर्ता जयवंत मसणे यांनी तलाठ्याकडे सुमारे 5 महिन्यांपूर्वी लेखी तक्रार केली। त्यावर भालीवाडी सजेच्या तलाठ्याने जागेवर पाहणी करून तसा अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठविला देखील, परंतु आजतागायत त्यापुढील कार्यवाही महसूल विभागाने केलेली नसल्याने या विरोधात तीव्र नाराजी दर्शवत सामाजिक कार्यकर्ते जयवंत मसणे यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे। माझं नाव जयवंत धर्मा मसणे, मुक्काम पाली पोटल, पोस्ट गौलवाडी, तालुका कर्जत, जिल्हा रायगड। आपल्या कर्जत तालुक्यातील पेज नदीतील वैजनाथ हुमगाव, भालिवडी सजेतील वैजनाथ हुमगाव पेज नदी पात्रामध्ये दिनांक 8/8/2023 रोजी 100 ब्रास रेती नदीपात्रामध्ये साठा करून तलाठी भालिवडी यांनी जप्त करून पोलीस पाटील हुमगाव वैजनाथ पोटल यांच्या ताब्यात दिलेला माल बलजबरीने इस्मानी चोरी नेला, परंतु तहसीलदार कर्जत यांनी अद्याप कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही। दंडात्मक काहीही कारवाई केलेली नाही। मी अनेक वेळा तहसील कार्यालयामध्ये चौकशी केली, परंतु मला उडवाउडीची उत्तरे सतत देत होते। पूर्णपणे या उत्खननामध्ये तहसीलदार साहेब यांचं पाठबळ असल्याचं दिसल्यामुळे मी आज या कार्यालयासमोर उपोषणाला बसलो आहे। आता कितवा दिवस आहे आजचा उपोषण? 2रा दिवस। अजून कोणी अधिकारी वगैरे आले नाही? तहसील कार्यालयाचे कोणी लोक नाही, फक्त एक पोलीस येऊन फेरी मारून जात होते, बाकी कोणी नाही। खेदाची बाब म्हणजे 2 दिवस उलटूनही या उपोषणाची दखल महसूल प्रशासनाने घेतली नसल्याने या अशा वाळू माफियांवर कारवाई होणार का, असा प्रश्न जनसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे। कृपया आपले चॅनल सबस्क्राइब करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा।